नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमटीएसच्या आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. आज आपण 16 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे IMPs असणार आहेत, त्यामुळे आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर एजीएमटीएसचे आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात आपण. बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सम्राट चौधरी. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. आता आपण डिटेलमध्ये पाहूया. 15 एप्रिल 2026 रोजी सम्राट चौधरी यांनी बिहारचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर 24वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता मुख्यमंत्री सम्राट चौधरी झालेत, तर उपमुख्यमंत्री कोण झालेत? तर उपमुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत बिहारसाठी. तर पहिले आहे जेडीयूचे विजयकुमार चौधरी हे पहिले आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर बिजेंद्र यादव हे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे बिहारच्या इतिहासात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कोण होते मित्रांनो? तर नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते. आता त्यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. आणि मित्रांनो, नितीश कुमार यांच्यावर 21 वर्षात बिहारचे 10 वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. म्हणजेच की त्यांनी 21 वर्षात या 2004 पासून 10 वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आहे. तर आता मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री बघितले आपण, बिहारचे उपमुख्यमंत्री बघितले, बिहारचे माजी ह्याच्यापूर्वी कोण होते ते बघितले. आता बिहारचे राज्यपाल कोण आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. लायन स्टार 5 हा नौदल युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान लायन स्टार 5 हा नौदल युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला होता. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, लायन स्टार हा नौदल युद्ध अभ्यास पाकिस्तान आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता नुकताच. आता हा कधी आयोजित केलेला? तर एप्रिल 2026 मध्ये आयोजित केलेला होता. आता कुठे आयोजित केलेला? तर कोलंबो जवळील समुद्र क्षेत्रात हा लायन स्टार 5 नौदल अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता. आता या लायन स्टार 5 चा मुख्य उद्देश काय आहे? तर दोन्ही देशांच्या नौदलामधील परस्पर सहकार्य वाढवणे आणि तरुण नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे या लायन स्टार 5 या नौदल अभ्यासाचा मुख्य उद्देश होता. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या एक्सप्रेसवेवर बांधण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली आणि डेहराडून एक्सप्रेस. तर आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कोणत्या एक्सप्रेसवेवर बांधण्यात आली? तर दिल्ली आणि डेहराडून या एक्सप्रेसवेवर ही मार्गिका बांधण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, ही मार्गिका कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे? तर उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि शिवालिक वन विभागाच्या घनदाट जंगलामधून ही मार्गिका जाणार आहे. आता मित्रांनो, ही उन्नत मार्गिकेची लांबी किती असणार आहे? तर या उन्नत वन्यजीव मार्गिकेची एकूण लांबी ही 12 किलोमीटर असणार आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आशियातील अशा प्रकारची सर्वात लांब मार्गिका ही मानली जाणार आहे. मित्रांनो, किती लांबी असणार आहे? तर 12 किलोमीटर मानली जाणार आहे. आता मित्रांनो, या मार्गिकेचा उद्देश काय असणार आहे? या मार्गिकेमुळे काय होणार आहे? तर हत्ती, वाघ, बिबट्या आणि इतर वन्य प्राणी जे रस्त्याकडून अडथळाविना आणि सुरक्षितपणे आता त्यांना वावरता येणार आहे. आणि प्राण्यांच्या अशा वाहनांच्या प्रकाशाचा आणि आवाजाचा यापुढे या प्राण्यांना रस्त्यावर येता जाताना कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही, त्यासाठी हे उन्नत मार्ग बांधण्यात आलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतीय लष्कराचा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव ब्रह्मास्त्र कोठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर. म्हणजेच की मित्रांनो, राजस्थानमध्ये हा गोळीबार आयोजित करण्यात आला होता. अधिक माहिती जाणून घ्या.
तर अलीकडेच भारतीय लष्कराचा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव म्हणजेच ब्रह्मास्त्र हा राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज म्हणजेच की जैसलमेर येथे हा आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, तर प्रत्यक्ष गोळीबार सराव ब्रह्मास्त्र हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर जैसलमेरमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये हा सराव आयोजित करण्यात आला होता. आता या ब्रह्मास्त्र सरावाचा मुख्य उद्देश काय आहे? तर या ब्रह्मास्त्र सरावाचा मुख्य उद्देश हवाई आणि भूदल यामधील समन्वयाची चाचणी घेणे या सरावाचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो, या सरावामध्ये काय झालं? तर या सरावामध्ये हेलिकॉप्टरमधून क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि प्रगत गनफायर सिस्टीमचा यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आनंद कुमार पाल यांची वित्त विभागाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, कोण आहे ते आनंद कुमार पाल? तर हे आनंद कुमार पाल हे 1997 बॅचच्या भारतीय खर्च लेखा सेवा अधिकारी आहेत मित्रांनो ते. आणि ते वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार होण्यापूर्वी ते कोठे कार्यरत होते? तर यांच्या नियुक्तीपूर्वी ते संरक्षण मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सल्लागार खर्च विभागात कार्यरत होते. तर मित्रांनो, ते यापूर्वी संरक्षण मंत्रालयात कार्यरत होते. आता ते वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत. आणि त्यांना वित्तीय विश्लेषण आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात किती? तर 30 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. आणि मित्रांनो, ते एक कॉस्ट अकाउंट असून त्यांच्यामध्ये वाणिज्य कायद्याची पदवी आहे. कोणाकडे? आनंद कुमार पाल यांच्याकडे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन हिमसेतू खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवण्यात आल्या? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. तर अलीकडेच भूस्खलन आणि मुसळधार बर्फवृष्टीमुळे लाचेन आणि चुंगथांग दरम्यान अडकलेल्या तब्बल 1000 पेक्षा जास्त पर्यटकांची सुटका करणे हे ऑपरेशन हिमसेतूचा मुख्य उद्देश होता. तर मित्रांनो, हे ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात राबवण्यात आले? तर सिक्कीम या राज्यात हे ऑपरेशन हिमसेतू राबवण्यात आले. आणि त्याचा उद्देश काय होता? तर लाचेन आणि चुंगथांग येथे अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणे. हे लक्षात ठेवा. हे या ऑपरेशन हिमसेतूचा मुख्य उद्देश होता. आता हे हिमसेतू ऑपरेशन कोणामार्फत राबवण्यात आले? तर पूर्व कमांडच्या त्रिशक्ती कॉर्प्स आणि सीमा रस्ते संघटनेने हे संयुक्तपणे बचाव कार्य केलेले ऑपरेशन हिमसेतूचा. आणि मित्रांनो, यामध्ये प्रतिकूल हवामानात जवानांनी रस्ते मोकळे करून पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढलेले आहे या ऑपरेशन हिमसेतू दरम्यान. तर आता मित्रांनो, सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि सिक्कीमचे राज्यपाल कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतातील पहिला क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेड कुठे उभारला जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. तर भारतातील पहिला स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेड कुठे उभारला जात आहे? आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे हा पहिला टेस्ट बेड उभारला जात आहे. आता याचे उद्घाटन कोणी केले मित्रांनो? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी 14 एप्रिल 2026 रोजी या टेस्ट बेडचे उद्घाटन केले. आता 14 एप्रिललाच का? तर 14 एप्रिल रोजी आपण जागतिक क्वांटम दिन साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी या टेस्ट बेडचे 14 एप्रिलला उद्घाटन केले. आता या क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेडचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर याचा मुख्य उद्देश आहे संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना क्वांटम सिस्टीम आणि हार्डवेअरवर प्रयोग करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेडचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो, हा उपक्रम आंध्र प्रदेशच्या महत्वाकांक्षी अशा अमरावती क्वांटम व्हॅलीचा एक भाग आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. दस्तलिक लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात होतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उझबेकिस्तान. अधिक माहिती जाणून घेऊया. दस्तलिक हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान आयोजित केला जातो. आता मित्रांनो, नुकतेच या दस्तलिकची 7वी आवृत्ती कधी पार पडली? तर एप्रिल 2026 मध्ये कुठे? तर उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजेच की उझबेकिस्तान आणि भारत यांच्यातील दस्तलिक संयुक्त लष्करी सराव पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आलेला होता? तर 2019 मध्ये हा लष्करी सराव पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला होता. आता 2026 मधील हा कितवा आहे? तर 2026 मधील ही 7वी आवृत्ती आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश काय आहे? तर दोन्ही सैन्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे तसेच पर्वतीय आणि निमलष्करी भागात दहशतवाद विरोधी मोहिमांचा सराव करणे हा दस्तलिक लष्करी सरावचा
मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये कोणी भारताला रौप्य पदक जिंकून दिले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयुष शेट्टी. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये चीन येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या आयुष शेट्टी या 20 वर्षीय युवा खेळाडूने पुरुष एकेरीत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकून दिले. तर मित्रांनो, हे बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप कुठे पार पडली? तर चीन येथे पार पडली आणि या झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या आयुष शेट्टी या 20 वर्षीय युवा खेळाडूने रौप्य पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. आणि मित्रांनो, तो आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष शटलर बनलेला आहे. मित्रांनो, अशी कामगिरी करणारा तो भारतातील पहिला पुरुष शटलर बनलेला आहे. कोण? तर आयुष शेट्टी हा. आणि मित्रांनो, अंतिम सामन्यात चीनच्या जगातील नंबर 2 चा खेळाडू शी युकी कडून त्याने 8-21 आणि 10-21 या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि आपला आजचा 10वा प्रश्न आहे, इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स 2026 कुठे आयोजित करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारतीय नौदल कमांडर परिषद म्हणजेच की इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली होती? तर नवी दिल्ली येथील नौसेना भवन येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, नौदल कमांडर परिषद ही या वर्षीची ही पहिलीच आवृत्ती होती आणि ती नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती. आता याचा कालावधी काय होता? तर 14 एप्रिल पासून 16 एप्रिल या 3 दिवसांच्या काळात ही परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. आता याचा उद्देश काय होता या परिषदेचा आणि या परिषदेमध्ये काय चर्चा झाली? तर या परिषदेत नौदलाची ऑपरेशन सज्जता, सागरी सुरक्षा, धोरणात्मक प्राधान्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर चर्चा करणे हे या परिषदेचा मुख्य उद्देश होता. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 16 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10च प्रश्न पाहिलेत आपण, जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे होते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर एजी एमपीएससी आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.